आणि त्याच्यानंतर तू हिंदू देवी देवतांचा नाद सोड आणि आमच्या ईश्वराची पूजा कर। इस्लामिक धर्माचे व्हिडिओ तिला वारंवार पाठवायचे, तू धर्म कबूल कर, तुला हे मिळेल, तुला ते मिळेल। नाशिक मध्ये कॉर्पोरेट जिहाद झालेला आहे। टोटल पोलिसांच्या म्हणण्यानुसार 9 पेक्षा जास्त काहीतरी गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यापैकी एक FIR ची कॉपी माझ्याकडे आलेली आहे। नाशिकच्या पोलीस प्रशासनाने दानिश शेख, तौसिफ अख्तर, निदा खान या तिघांवरती एक FIR दाखल केलेली आहे। याच्यामध्ये गुन्हे कोणकोणते बघा। भारतीय न्याय संहिताचं कलम क्रमांक 69 कशासाठी वापरतात ते? लग्नाचं आश्वासन दिलं आणि लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि लग्न केलं नाही। कलम क्रमांक 75 लैंगिक छळ, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सेक्शुअल हॅरासमेंट। कलम क्रमांक 299 आणि कलम क्रमांक 3.5 याचा अर्थ काय की धार्मिक भावना दुखावणे। हे कलम या आरोपींवरती दाखल झालेले आहेत आणि पुढे कारवाई होईल। त्याच्यानंतर ही केस कोर्टापर्यंत नक्कीच जाईल। ज्या ताईच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आलं आहे, जिच्या बरोबर कॉर्पोरेट जिहाद घडलेला आहे, ती काय म्हणते, तिचं त्या मुलावरती प्रेम होतं। प्रेमाच्या जाळ्यामध्ये, लव जिहादच्या जाळ्यामध्ये या आपल्या बहिणीला त्याने अडकवलं। त्याच्यानंतर त्यांचे लैंगिक संबंध प्रस्थापित झाले। याची माहिती त्याच्या दुसऱ्या मित्राला मिळाली। तो मित्र सुद्धा त्याच कंपनीमध्ये नोकरी करत होता। त्याच्यानंतर त्याने, त्या दुसऱ्या मुलाने या आपल्या ताईला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, तुझ्या घरी जाऊन सांगेन, तू सुद्धा माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे। की 3-4 वर्षांनंतर तिला एका महिलेचा फोन मेसेज आला आणि ती महिला म्हणली की तू ज्या माणसाबरोबर प्रेम करत आहेस तो माणूस माझा पती आहे आणि मला त्याच्यापासून 2 अपत्य आहेत। म्हणजे विचार करा, हा कट्टरपंथी जिहादी, त्याचं लग्न झालेलं होतं, आपल्या हिंदू मुलीला त्याने फसवत राहिला काय सांगून की मी तुझ्याशी लग्न करीन, आपलं प्रेम विवाह होईल, आणि त्याचं ऑलरेडी एक लग्न झालेलं होतं। आणि ती त्यांची अजून एक मुसलमान कट्टरपंथी जिहादी मैत्रीण सुद्धा होती त्या ग्रुपमध्ये। ते सगळे मिळून तिला काय सांगायचे माहितीये का, की महादेवाचं जे शिवलिंग असतं ना, ते ऍक्च्युअली लिंग असतं, त्याच्यामध्ये काही दैवी शक्ती नाहीये। त्याच्यानंतर महाभारतामध्ये ज्या द्रौपदी होत्या तर त्यांची 5 विवाह झाली होती आणि त्यांचं चारित्र्य चांगलं नव्हतं। आणि त्याच्यानंतर तू हिंदू देवी देवतांचा नाद सोड आणि आमच्या ईश्वराची पूजा कर। इस्लामिक धर्माचे व्हिडिओ तिला वारंवार पाठवायचे, तू धर्म कबूल कर, तुला हे मिळेल, तुला ते मिळेल। अशा पद्धतीचं वारंवार टॉर्चर तिच्या बरोबर 3-3.5 वर्ष करण्यात आलं। या मुलीला बाहेर पडण्यासाठी अंगामध्ये हिंमत आणायला लागली। मी नाशिक पोलीस प्रशासनाचं याच्यामध्ये कौतुक करीन। त्यांनी अशी व्यवस्था बनवलेली आहे काही दिवसांपूर्वी की ज्याच्यामध्ये त्यांनी एक व्हॉट्सअप नंबर दिला आहे। त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा, 24 तासाच्या आतमध्ये तुमच्यापर्यंत हेल्प येईल। आणि पोलिसांनीच हा पूर्णपणे जो पर्दाफाश केला, मी अक्षरशः त्यांचं कौतुक इथं करतो आणि त्यांना खूप खूप त्यांचा मी आभारी आहे। आता ही मी एक केस तुम्हाला सांगितली, याच्या सारख्या 8 ते 9 लोकांवरती लव जिहादचा ट्रॅप त्या कंपनीमध्ये टाकण्यात आलेला होता। या एका कंपनीमधल्या एका डिपार्टमेंट मधली ही गोष्ट आहे। अशा अख्ख्या त्या कंपनीमध्ये 50,000 1 लाख लोक काम करतात आणि अशा पद्धतीने जर कारभार जर भारतामध्ये जर होत असेल तर गजवाये हिंद व्हायला वेळ लागणार नाहीये। डोळे उघडा। आणि याच्याच विरोधामध्ये आता महाराष्ट्र शासनाने बळजबरीने धर्मांतरण जर करत असाल तर याच्यासाठी एक कायदा पारित केलेला आहे। लवकरात लवकर तो इम्प्लिमेंट होईल। त्या कायद्याप्रमाणे या सगळ्या गुन्हेगारांना फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत। तर या कायद्याला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा आणि त्या कायद्यामध्ये कोणकोणती कलम आहेत ती कलम तुम्ही वापरू शकता आणि या कॉर्पोरेट जिहादला विरोध करू शकता। याचं सुद्धा नॉलेज तुम्ही घेणं गरजेचं आहे। जर आपल्याला आपला धर्म वाचवायचा असेल तर कोणता कायदा आपल्याला सपोर्ट करेल याचं ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे। मी सर्व हिंदू समाजाला विनंती करतो आणि आपल्या मुलींना ज्या कॉर्पोरेट मध्ये जात आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, ही सर्व पालकांना मी विनंती करतो। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम।